ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन. भगवंताच्या बोधात आपलं अंतःकरण सावध होत आणि भगवंताकडे ते जात. सुरुवात होती भगवंताकडे जायची त्याची. आणि देहाकडे वृत्ती असती, भगवंताकडे नसते. म्हणून हा जो बोध आहे म्हणजे विचाराद्वारे किंवा श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये उतरतो बोधाचा साठा. तो बोध अंतःकरणाला बाधित करतो आणि ते अंतःकरण देहातून अलग होतं. त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की श्रवण का करायचं, किंवा चिंतन का हृदयात ठेवायचं, आणि श्रवणात का आयुष्य घालवायचं, वेदाकडे का जायचं, गीतेचं रहस्य कसं पाहायचं, ओळीचं फल कसं घ्यायचं, आणि देहातून बाहेर कसं यायचं. हे टप्प्याच्या द्वारे आपण भगवंताची सेवा करू शकतो. हीच आपली खरी सेवा आहे. तुकोबा म्हणले, ऐका तुकोबा काय बोलले, तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी खरी सेवा. तुझी सेवा जर खरी असेल कोणती तर चिंतन. आणि तुझी पूजा, तुझा अभिषेक कर्म देवा दे. कारण आपल्याला काय करावं तर काय करू नये आणि काय करावं, आपण काय करतो त्याला काय म्हणतात हे सुद्धा कळत नाही. आपण पूजेला भक्ती म्हणतो, पूजेला ज्ञान काही पण बोलतो. मग अगोदर भगवंताची पूजा ही त्याला श्रेष्ठ वाटली भक्ताला, पण ईश्वराची जर ओळख होते तर बुद्धी तिथं विघरून जाते आणि समरस होते तिथं ईश्वरात, तर ती पुढे बाहेर येत नाही. आणि भगवंताला बिलगुल राहिलेली तिचं आलिंगन ती सोडत नाही. म्हणजे अभेदभाव, ब्रह्मभाव आणि बुद्धीचं आणि भगवंताचं मिलन, ऐक्य म्हणतात वेदाच्या भाषेत. तेव्हा ते भगवंताला जाणते आणि भगवंतच बनते, भगवंतापाशी थांबते. हे ज्ञानाचं वैभव आहे. देहापाशी थांबते अज्ञानाचं फल आहे. जगताला बघते हे विकाराचं फल आहे. आणि मी देह म्हणते हे पापाचं फल आहे. संताकडे जाते मग भाग्याचं फल आहे. आणि श्रवणात थांबते, अरे बापरे, ती जेव्हा श्रवणात थांबते बुद्धी, ना अंतःकरण, ना मन किंवा बुद्धी किंवा जीव काहीही म्हणत, पण आपल्याला काय म्हणायचं ते सुद्धा कळत नाही. काहीच कळत नाही आपल्याला. संसार कळतो जो दुःख देतो, देह कळतो जो तुमचा नसतो, विषय आवडतो जो विकारी असतो. सगळं वाईट लक्षण लावून टाकले त्या बुद्धीला. सगळ्या सवयी घाणेरड्या लावून टाकल्या. कशा लावून टाकल्या? कर्म केलं संबंध झाला, कर्म केलं मी करता झालो, तीर्थाला गेलो मी गेलो. कुठं मी आणि माझंच आहे हे पापाचं ओझ आहे. पण जेव्हा मी कोण कळतं तर कर्म भगवंताशी समर्पित होती, तिच्या सोबत राहती, कर्म फेकून देते. हो माऊली. समजलं? हो माऊली. बुद्धी कर्म धरावं का कर्मातून निघावं, कर्म करून अकर्म व्हावं, कालचा प्रश्न आहे. भगवंत म्हणले तो कर्म अकर्माला पाहिलास का म्हणा. एवढी ज्ञानेश्वरी सांगून पुन्हा त्यांना यावर आणलं आणि असा प्रश्न केला. पुढे तेच उत्तर आहे. अजून हे सुंदर आहे. अर्जुनाने भगवंताला शिकवले पुढे. हा तेव्हा तो असं बोलतोस, असं म्हणतोस, असं विचारतोस, असं का करतोस. अपरंपार प्रेम झाल्यानंतर ज्ञानाचा उगम होतो. तेव्हा असं का केलं तू, मला काढलं देवा, असं विचारतो तू मला. काय विचारलंस तू, तुला माहिती आहे ना तुझ्या ते, तरी मला प्रश्न करतो तू. तुम्हाला म्हणतो तू कर्माला पाहतो का अकर्माला पाहतो, तुम्हाला विचारतो. मी
माझ्या सोबत आहे. तुम्हाला कर्माकडे नेतो काय? कर्म तर कधीच मागे टाकले मी आणि तुला शोधलंय, तुझ्या सोबत बुद्धीला बांधलंय, तुला मी जाणलंय, कर्माला मी टाकलंय. कस काय? ज्ञानामध्ये कर्म राहत नाही सोबत, तू राहतो. ज्ञानामध्ये संबंध राहत नाही देहाचा, तुझा उरतो. ज्ञानामध्ये तुझा अनुभव येतो, देहाचा जातो. हे उत्तर दिले अर्जुनाने भगवंताला. तुम्हाला म्हणतो हे कर्म पाहत का कर्म पाहत, पुन्हा देवावर आणलंच ते आणलंस, वेद उत्पन्न केलंस तर केलंस, मला निर्माण करून द्वैतामध्ये आणलंस पुन्हा वापस. इतर अद्वैतामध्ये समरस होतो, मोक्षाला तुझ्या सोबत होतो, मी माझ्या पदावर अनिर्वाच्य होतो. म्हणजे ते तुला सांगता येत नाही मला. अनिर्वाच्य म्हणजे वचन न करता येणं, न बोलता येणं, न सांगता येणं. खूप छान आहे विचार सागर. अनिर्वचनीय ख्याती म्हणतात त्याला. खूप मस्त आहे, पण तुमचा योग नाही आला, त्याला मी काय करू शकत नाही. विचार सागर आयुष्यात येऊन न समजावा न कळावा दुर्भाग्य म्हणावं. खरंय माऊली. हो माऊली, आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी हृदयामध्ये थांबती आणि अविद्या संपती, मनाला मुक्ती मिळती, शक्ती जाती, विरक्ती तयार होती, अनुभूती भोगता येती, आणि ही खरी ज्ञानमय अंतःकरणाची स्थिती. साष्टांग दंडवत. खरंय माऊली. आणि हे टाकून देऊन आपण कुठले ग्रंथ बस काही करतो. करणं वेगळं, करणं वेगळं आणि जाणणं वेगळं. करण्यामध्ये राहणं आणि जाणीव त्याची होणं, अरे बापरे. कर्मामध्ये ओलांडून उपासण्यात यायचं, उपासना पूर्ण करून भक्तीच्या द्वारे त्याला पाहायचं आणि देहातून अलग व्हायचं आणि त्याच्या सोबत राहून तिथं एकरूप होऊन वृत्तीला टाकून डावाच्या भूमिकेत जगून रामरूप बनायचं. हे कधी कळायचं आपल्याला? मग सुख नाही दुःख नाही, मग तू नाही मी नाही, मग जगत नाही जीव नाही, मग तो आणि मी भिन्न नाही. अभेद ज्ञान, अभेद कळतच नाही आपल्याला. तुम्ही कुठे बी तुम्ही, घरात बी तुम्ही, रस्त्याला बी तुम्ही, देवाकडे बघताना बी तू आणि मी. कोण खेळखंडावा करायचा आहे? देव तू, मी तुझा भक्त. तुम्ही सांगितलं रे शेमट्या त्याला, तू तुझा भक्त आहे, त्याच्यावर अलग आहे सोय. दाखव बरं अलग, साखर गोडी दाखव अलग, कापूर आणि सुगंध कर अलग, कर अलग. नाही पाणी आणि पातळपणा कर अलग, मीठ आणि खारटपणा कर अलग, सोनं आणि सुंदरता कर अलग, भगवंत आणि भक्त कर अलग. तू माझा मी तुझी काळा म्हणते देव. तुम्ही आलं भाई मध्ये, तुझ्यामध्ये माझ्यामध्ये नाही. अंतरकामाचं नाही, भेद मोक्षासाठी नाही, आणि तुम्ही वृत्तीमध्ये जीवन ठेवायचं नाही, त्याला मारून टाकायचं. तुम्ही काय येतं अविद्येमुळे, अविद्या मारायची. आवड काय? तुम्हाला आवड वाटलं असं, आवड नसतं काही. तो आणि मी कोण तयार करतं? अविद्या. त्याला कोण मारतं? ब्रह्मविद्या. हे कोण सांगतं? सद्गुरुनाथ. कुणाला कळतं? अंतःकरणाला. फळ पळून मिळतं मनाला. साष्टांग म्हणून बोधातलं अंतःकरण कुछ और बात आहे. देहातलं अंतःकरण कडवी बात आहे.
म्हणून तू आणि मी आम्हाला जमत नाही, आणि तोच मी त्याच्या अजून आम्हाला सुधरत नाही. खरंय माऊली, अगदी खरं. पोरग म्हणलं आई तू वेगळी आणि मी वेगळी. ए चंडाळा, माझाच की तू नाही. आता तू त्या रूम मध्ये आणि मी या रूम मध्ये. तुझं किचन आलं, माझं किचन आलं. वारे तुझं वचन सांगतो किचन. मग जर मुलाला आईला म्हणलं तुझं किचन आलं तर तुझा मुलगा सिद्ध होतो का? जसं भगवंताला भक्त म्हणतो तू आलं तर भक्त सिद्ध होतो का? नाही माऊली. नाही नाही, सिद्धच नाही होत. बाकी पडा काय बी करा, पण भक्ती नाही. अन्य भक्ती, तोच भक्ती. संपला विषय. भक्ती डोळ असतं, त्याला जाणून करा, त्याच्या प्राप्तीसाठी जगा, त्याच्या प्राप्तीसाठी, त्याच्या भेटीसाठी, त्याच्या अनुभवासाठी. त्याचा अनुभव येत देतो, त्याचा दुरावा प्रेरित करतो. अविद्या तुम्ही भाव वृत्तीवर केव्हा येतो? तुम्ही मध्ये करा, त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं काय केलं नाही, तुझं प्रारब्ध आहे, ते काही करत नाही. नीट लक्षात ठेव. माइंड साफ कर, वॉश कर, वॉशिंग कर माइंडची. ते काही करत नाही. तुला करताय, चल बोल, चल त्याने काय केलं, तर काय केलं सांग. म्हणून इथं कमतरता असते ज्ञानाची, श्रवणाची, बोधाची, वेदाची. म्हणून त्यानं केलं वाटतं, ते नाही करत काही. त्यानं लीला करून तर अलिप्त आहे, त्यानं जन्म घेऊन तर अजन्म आहे. ते कळत नाही म्हणून माणूस खाली येत. हो माऊली. त्यानं केलं, त्याचे उपकार काय उपकार नाहीत. भक्तीचं फल देऊन पुढे तुला नेत होते. काय दिलं नाही, केलं नाही, जगतच नाही. काय केलं का? केलं का? मला दिलं काय, दिलं काय, दिलं काय? त्याला हात नाही, पाय नाही, देता येत नाही. काय दिलं? तुमचं भाषा बरं, संभ्रमात पडू नका. म्हणताना असं काय बोलायला आज ताई, तसं नाही कराय. हो माऊली. एका संकल्पानं त्याने विश्व केलं. तुमचं प्रारब्ध तुमच्या पुढे आलं. त्यानं काय केलं? तू तुला खातं लिहिलं, त्यानं समोर तुला सामान दिलं. साष्टांग दंडवत माऊली, अगदी खरंय. त्यांना केलं, त्यांना केलं, त्यांना दिलं. काय देत ना ते? तुझा खेळ तू रचलास, खातं तू लिहिलंस, सामान त्यानं दिलं तुझ्या घरात आणून. घरपोच सेवा. साष्टांग दंडवत माऊली, केलं केलं, अजून अंतर आहे त्याच्या. का करायला तो आणि मी वर बोलायले? कारण ज्यांना तू मीच अंतर संपत नाही ते असं रडते रात्रंदिवस. प्रारब्धाचा खेळ आपला असतो आणि मिळते बसवतो. पण प्रारब्ध तिथं थांबत ते सद्गुरू. प्रारब्ध काहीच करीत नाही. प्रारब्ध काय बोलायचं बोला. काय करता येत नाही, जाते. आम्ही त्याला पाहतो, करत काय? काहीच नाही. आम्ही त्याला सोडलं देहाला. प्रारब्ध देहाला आहे, आम्हाला नाही. आम्ही देहाच्या परे. कुठं प्रारब्ध तुझं काय कळत नाही, वळत नाही. आणि तू मी बाबा बा, ते आणि मी
आणि तोच मी सांगितलं वेदानं चूक आहे, तुझं करे वेग. वेद म्हणतो सोहम, तो मी. महावाक्य म्हणतात ब्रह्मास्मी, ज्ञानम ब्रह्म, आत्मा ब्रह्म, मी ब्रह्मच आहे, मी नाहीच आहे. हे महावाक्यच आहे. कुठं देवाला तुझा देव कुठं बसला सांग? काय कळणं, भूमिका जाता येणं, उंच भाषा माहित नाही, आम्हाला सांगायला भीती वाटते. लेकर अशी शेंबडी ती ठेवावं लागते, नाक पुचायला, तोंड पुडायला. खरे मग हो माऊली, खरे माऊली, काहीच कळत नाही. काय करू? कोण कशाला? सगळं जर व्यापक येतंय, कृष्ण जर चौकळच आहे, कुणी सांगितलंय? पुढच्या वेळी तेच आहे. देवा मी तुला चौकड बघायलोय, पण तुम्हाला देवावर आणायलास, मला परिचिन्न करायलास, मी अपरिचिन्न झालोय, मी उपाधीतून बाहेर निघालोय, तुझ्या स्वरूपामध्ये समरस झालोय, मी वास्तव रूपाला बघायलोय, पण तू देह रूपाला दाखवायलास. कृष्णा बंद कर नाटक. ही भक्ताची शक्ती असती, अद्वैत भक्ताची. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते, ऐका पुढचं, पण कोणा विषयावर येते. तुम्ही ऐकलं नाही मागं मी, खूप जणांना माहित पण आहे. जेव्हा तुकोबर आहे सरी वैकुंठाला गेले, त्यांचं काय चिंतन राहिलं होतं, त्यांचे शिष्य होते जीवला. ते मला आम्हाला शिकवायचं राहिलं, पळायचं राहिलं, मला न देता न सांगता कसे निघून गेले माझे गुरु. माझं राहिलं एवढं ऐकायचं त्यांच्याकडून, माझा उद्धार राहिला थोडासा. बसले त्या, तिथं आहे देव मोदी जहाते, झाडाखाली बसले बरं, आणि अन्न पाणी सोडलं. 4 दिवस 8 दिवस 9 दिवस देव आले, पांडुरंग उपाशी बसलं. तुकोबाला आपण आपल्याकडे आणलं, त्याला चिंता पसली, विठ्ठला आले खाली. एवढा कोण आहे तुम्ही? मी वैकुंठनाथ, मी हरी आहे, श्री हरी आलो. तेव्हा तुला कुठं बोलू मी? कशाला आला तू? तुझं बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला असं का रे? तुझी गरजच नाही मला, मला माझ्या सद्गुरूची गरज आहे. मला उपदेश सांगायचा राहिलाय, मुक्त व्हायचं राहिलंय, मी त्याला हाक मारतोय. तू कशाला आला? तुझं काही काम नाही ना, तू कोणाला पाठवून दे, तू देणार काय? तुझ्या पैसे आहेच काय? अधिकार माऊली. तो प्रारब्धातला भोग, आणि ते प्रारब्ध बंद करता जन्म मृत्यूला थांबवतात, त्यांना पाठव जातो. प्रार्थना वाचून मी आला असं काय येते? तुला येते बोलायला गेले कोणी? तुझा नाव नाही केला मी, कसं नाव घेतलं मी? नाही, मी तू गोमासाठी बसतो, तुला माहिती. मग का आला तू? ताकद आहे भक्तीची, ज्ञानाच्या. गेले वापस, तुकोबाला पाठवलं. इतर वेळेस तुकोबा आले खाली. ही ताकद ज्ञानाची तुम्हाला सांगायचं होते आवर्जून, की ज्ञानाची शक्ती आमच्या देवाला बी त्याला जा म्हणले, जा तिथं देवात अडकती गुचकी बाई. अरे राम, त्याच्या पुढे चल ना, काय आहे ना देवाचं रूप, संत आहे. त्यांना प्रेम करावं, उद्धार करते, आणि देवाशी एकरूप करते. स्वतःला करता येत नाही देवाला, आपल्या कोणाचे बैठक दुसरे घालते. मी श्रीमंत सांगता येत नाही, प्रॉपर्टी सांगता येत नाही. लोकांना सांगितल्यावर मग खरं वाटतं, आपण सांगितलं की वाटतं हे फालतू आहे. का बैठक हो, लग्नाची बैठक हो, बरोबर आहे माऊली. तुम्ही करा नक्की. सांगा, तुमची बैठक तुम्ही करता की बाहेरचे लोक करते? 4 आपणच करतो माऊली आपली बैठक. बाहेरचे करतात पाहुणे, सगळं समोर करावं लागते ना. असं माणूस आहे, चांगले पोरग, चांगले
पोरग बिअर का पिणार पण पोरग चांगले. अरे रामा गोविंदा, चांगले चांगले चांगले. आणि बाटली सांगते त्या पोराची, त्या पण बैठक बसवायची ना. ते तुमचा संसार आहे, आमचा आहे, आमचा परमार्थ. कळलं नसतं तर मला कसं कळले. कळतंय माऊली कळ. आमच्या घेऊन सगळ्याला अशा टाईपचे संसार. अरे राम, आई इकडे तोंड घातले की सगळा खान आणि वासच आहे संसारात. खरंय राम, माऊली. आता तर सध्याच्या कलियुगात 60च्या पुढे ठेवणे देवाने घेऊन जावं. कारण कली आहे. मोठ्या माणसाचा संसारात आदर नाही, किंमत नाही. नाही घेऊन ये. त्याला जर कळायला देवाला इथं असं खाली त्याला आणावं, बघावं खाली येऊन काय चाललंय काय नाही, काय चाललंय काय नाही. लग्न होईपर्यंत माय बाप लागतात, लग्न झालं की तुम्ही तिकडच जा म्हणायचं. जन्म कोणी दिला? त्याला जर फेकला असतं मांडीवरच खाली तर वाढलं असतं का एवढं ताडासारखं 5-7 फूट? तेव्हा आई लागली शिकवायला, मोठं करायला, खाऊ घालायला, लग्न करायला. सगळ्याला मायबाप लागले. लग्न झालंकीच मायबाप नको. आपा आधी पाहिजे होते. आता तुमचं काम झालं, तुम्ही तिकडे जा. अशा पोराला बेदखल करा प्रॉपर्टीतून. शून्य द्या त्याला, शून्य करा. बेदखल. तर भगवंतानं हे ओवी का सांगितली, का बोलली? ओवी वाचून सांगते तुम्हाला काय याचा भाव वाटतं. मग चालेल पुढचा ऐका. प्राणक्षोभे डोल. एक मिनिट, तू पण म्हणले ना ताई? हा बरोबर आहे माऊली. प्राणक्षोभे डोलतया. प्राण म्हणजे श्वास. असा त्याला श्वास वाढला त्याचा. कारण ती अवस्था सोडून बाहेर आणलं देवाने. कोणती? अद्वैत अवस्था झाली तर भगवंतासोबत बुद्धी गेली आणि भगवंताच अनुभूती घेऊ लागली. देहाची अनुभूती बुद्धीने टाकून दिली. अज्ञानाची स्थिती मावळली आणि हृदयातल्या परमात्मा आणि बुद्धीचा संयोग झाला. ब्रह्मस्थिती म्हणतात त्याला. अर्जुन हा भोगू लागला. त्याला देहावर आणलं, भगवंतानं आणलं त्याला देहावर. त्याला अर्जुन ब्राह्मी स्थितीमध्ये भोगू लागला आणि त्या अर्जुनाच्या बुद्धीला, अर्जुनाला देहावर आणलं भगवंतानं त्याला. मग देहावर ती स्थिती टाकून हे स्थितीला यायला थरकाप झाला अंगाचा. श्वास दाटून आला, घबराट व्हायली. का आणलं मला इकडं? मी तर आनंदात होतो ना, मी आनंदात भोगत होतो ना, का मला देहावर आणलं? म्हणून श्वास वाढला, घबराट झाली आणि श्वासाच्या थापा वाढल्या. प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगाची टेकया. असा झोप जातो काही वाटायला. आपल्या अंगानच आपल्याला आधार दिला. डगमग होऊ दिलं नाही आणि उभा टाकला अर्जुन. पडू लागला पण आपलाच आधार आपण घेऊन उभा टाकला. अंगाची अंगा अंगच टेकया. आपल्याच अंगाचा आधार घेऊन थरथर त्या अंगाला, पडणाऱ्या अंगाला उभं केलं अर्जुनानं. सुनी स्तंभ चाळया फुलोनिया. अंगाचं थरथर कापत होत. त्याला दाबून ठेवलं आणि धैर्य आणून ते थरकाप थांबवला. हिम्मत आणून देवासमोर अजून बोलू लागला. आता काय बोलू लागला पुढे ऐका. नेत्रयुगुळाचे मी होते, अनन्नामृताचे भरते. नेत्रयुगुळाचे मी होते. दोन्ही नेत्रातून अमृताच्या धारा ओसंडू लागल्या. अर्जुन धडा धडा रडू लागला. मी आनंदात होतो देवा, मला आनंदातून का बाहेर ओढलं तुम्ही? नेत्रयुगुळाचे होते. दोन्ही नेत्रातून अमृताच्या धारा लागल्या होत्या. दोन्ही नेत्र तुडुंब भरून असे वाहू लागले. त्या धारा लागल्या भगवंताला बोलताना. ऐका. नेत्रयुगुळाचे होते, अनन्नामृताचे भरते. आनंदाच्या अमृताचा पूर आला. मी एवढ्या सुखात होतो, ते सुख मी कशी छान भोगले. डोळ्यातून पाण्याच्या धारा अशा वाहू लागल्या.
नेत अमृताचे निओले. भरून आलं हृदय. डोळ्यातून पाणी सुरू झालं. ओसंडत ते मागुते, ते पाणी ओसंडून व्हावं लागलं डोळ्यातून. काढून या हृदयातल्या त्या ब्रह्मानंदाच्या शक्तीनं भयवून गेलं मन. आणि डोळ्यातून नेत्रातून अशा बद 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 धारा लागल्या. आणि भगवंताला बघून तो म्हणला, देवा मी तुमच्या त्या स्वरूपामध्ये अखंड स्वरूपात निमग्न झालो होतो. आत्मसुखाचा भोग घेऊ लागलो होतो. त्या आनंदामध्ये विघरलो होतो. तुम्ही मला जागा का केलं, देहावर का आणलं, द्वैतावर का आणलं देवा मला. दुःख व्हायला अर्जुनाला. आपण तर मरूच तर द्वैतात आहेत, कधीच रडणे येत नाही. माऊली इथं का नाही येत माऊली, खरंच नाही नाही. हो माऊली. ठीक आहे. रडणं कवा येतं. ती नवऱ्याला भांडती म्हणजे आता धोंडे द्यायचे, चोरून घ्यायचे, पैसे काढती बॅगेतले, पॅन्टेतले, कपाटातले, सोर्या मोर्या करती आणि पुन्हा भांडती वरी नागासारखी डोलती पुन्हा. रडत लक्ष्मी आल्यावर ही लक्ष्मी कशाला आपोआपच येते ती. नग म्हणाला आता बस झाला देवा, कुठं सांभाळत द्यायला बस कर. ते म्हणतो आता नाही करत बस. का तुझी आवडत असेल मला, तुला किती वाटते मला. थोडेसे नजरे केली की हो तू काय देणार ते, याच्यापेक्षा किती दे सांगा. नगरी सुदामाला. हो माऊली. किती दिलं सांगा बरं. 4 किलो सोनं का 5 किलो, क्विंटल, टन टन. म्हणून भगवंताच्या अशा द्वैत स्थितीमुळे अर्जुन कसे रडले, कसे थरका फुटला, कसे रडू लागले. आपल्याला कधीच वाटत नाही आनवाद आणलाय रडू येतंय, कधीच नाही. डोळ्यातून पाणी गळा माऊली भिजून जावी, टप टप धारा खाली यावे, ओवी लागणं, आत्मभाव तयार होईन, देहभाव जाता जाईन. काय जन्म वाया गेला, काय पसारा बघून खुश झाले. संतती संपत्ती बघून बाई नाचती तर नाचती. अगं संताला बघून कधी नाचती, त्याला बघून काय ते कधी तुला हाकलते कधी लाट मारते. नो गॅरंटी. संताची गॅरंटी, गॅरंटी. हो माऊली. हो गॅरंटी, फुल गॅरंटी. संपत नाही गॅरंटी. जे तुला धोका देते तू त्याला माझं म्हणून नाचतो. जे तुला मोक्ष देतोय त्याला कवडी किंमत देत नाही. पागल आहे का तू. म्हणून लाडकं संतात काय संसारिकाचं घर जाऊ नये, भूताचं आहे सोडते सगळे पापी. त्याचं काय ना आता पक्क करायचं. हा हाय हॅलो पुरतं ठेवायचं. हाय बाय हाय बाय. ते मुंबई पुणे असतं बाय बाय. पुण्याला ते बघितलं बाय बाय. राम राम म्हण की बाय. जाताना म्हण रामकृष्ण हरी. नाही बाय बाय. इंग्लिश सगळी चलू दे. मग ऐका की जेव्हा अर्जुन रडायले धड 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 कमून रडले तेव्हा अद्वैत स्थिती बंद केली, द्वैतावर आणलं. ते काही बी करू शकते बरं का. ते काहीही करते. त्याचा एक क्षणाचा खेळ नाही विश्व तयार करतं. एका क्षणाचा खेळ नाही भूकंप तयार करत. आली ती पृथ्वी. परवा आमच्याकडे झाला, तुम्हाला बोलले नाही त्या विषयावर, विसरले. मी निघालते पाठ झाला मारुतीला, तुम्ही ते सर्व समर्थाला. हे होतं गरीब पोर. आणि मी मारुतीला वाट लावायला दुसऱ्याकडे गेले. ते म्हणले आत्ताही हल्लं तुम्ही कुठं होता. त्याच्या हातात काही बी करत ते. त्याच्या नादी नका लागू. त्याला ओळखा. ते गुंगून टाकते. भेट होते भेट. भक्तीसाठी तर प्रकट झाले ते. साक्षाला भक्तीचं प्रेम घ्यायचं होतं, आपलं सुख भोगायचं होतं. म्हणून भक्ताला तयार केलं, जग तयार केलं. हे
आम्ही जगाचा बात केला. काय म्हणे तुझं? तू विश्व केलं, आम्ही त्याला बाधित केलं. काय सांग? चल बोल. साष्टांग दंडवत माऊली खरंच. तू विश्व केलंस ना, आम्ही त्याला शून्य केलं. कस काय मग तुझं विश्व काय? घे सांभाळून. एक धमक असावी ज्ञानाची, एक चमक असावी मोक्षाची, एक बोध असावा वेदाचा, एक स्थिती असावी आत्मानंदाची, एक प्राप्ती असावी हरीची, एकता असावी आत्मत्वाची, बैठक असावी त्या पूर्वीच्या मोक्षाची. घडी बसवावी ज्ञानाची. हमेशा म्हणायची ज्ञानाची घडी बसव. जन्मचे जन्म गेले समुद्राच्या गाड्यामध्ये. पुरीचं कसन, पोराचं कसन, नाताचं कसन, तुझं कसन, बसीत बस मग ऐका वनवी. मला एकच सांगायचंय की द्वैत आणि अद्वैत कळून घ्या. द्वैतात भक्ती असते आणि करावीच लागते, पण भक्तीतून पण पुढे चालावं लागतं तर मुक्ती मिळते. मग भक्ती, मग कामाची, मग ज्ञान गुळून गावा गोविंदो गा, मग कर नाच भक्तीमध्ये. आम्ही काय म्हणत नाही, पण त्याची प्राप्ती कर मग नाच. चला. विरा असतु क्याची दाटी, ती पत्ताटत होता होती कंठी, ते करुनिया पैठी हृदया माझे. विरा असतु क्याची दाटी, त्याच्या हृदय दाटून आलं तर ते आनंद भोगला त्यानं. कृष्णाच्या परमरूपामध्ये बुडाला अर्जुन, त्या सुखामध्ये तो एकरूप झाला. कृष्ण अर्जुन दोन नाही राहिले, तो परमानंद भोगला. अर्जुन न राहता स्वानंद पदी आला, तो सुखरूप झाला. अर्जुन ब्रह्मरूप झाला आणि तो अनुभव त्याला आला. तो अनुभव भगवंतानं बंद केला. तो अनुभव कसा होता त्याचं प्रेम हृदयात दाटून आलं, त्याची आठवण आली, हृदय दाटून गेलं, भरभरून आलं मन, कळवळून गेली वृत्ती. मग काय झालं? अस्तुक्याची दाटी चीप दाटत होती कंठी, कंठ भरून आला, सद्गत झाला, डोळ्यात पाणी आलं. देवाला कसं बोलावं आता? काय सुधरण झालं? का मला ह्यांना बाहेर आणलं? मला का द्वैत दिलं? अद्वैत ह्यांनाच नेलं, अद्वैताकडे ह्यांनाच नेलं, द्वैतामध्ये कृष्णानंच आणलं. असा खेळ का खेळायला देवा तुम्ही? असा प्रश्न भगवंतानं अर्जुनाला केला. कृष्ण हसू लागले. कृष्णाला कळालं माझं लेकरू अनुभूतीतून बाहेर आलं. त्याचा कंठ भरून आला, हृदय गदगद झाले. ते अनुभव त्याला सोडा वाटत झाला. म्हणून माझा अर्जुन रडायला आहे हे कळाले कृष्ण परमात्म्याला. पण पुढचं कार्य करायचं त्याला कुंतीचं कर्ण मारा वाटला का? मारला की नाही? हो माऊली, मारला. काय पण करतं म्हणून तुम्हाला त्याला वाचत आलं नसतं का? आला असतं ना माऊली. वाचलं का? नाही नाही वाचलं. कारण ते होता अधर्माकडून. अधर्माकडे असलेल्या वृत्तीला देवाची येत नाही. अज्ञानी बुद्धीला जीव देव जवळ घेत नाही. साष्टांग दंडवत माऊली. लक्षात ठेवा, दोन लक्षात ठेवा, नीट इथे ठेवा. अधर्मी लोकाला देव पृथ्वीवर ठेवत नाही, त्याचा नाश करतो, स्वतः येऊन करतो, नाही तर कुणाच्या मार्फत तरी करतो, पण नाश करतोच. जिथं अधर्माचा पैसा आहे, जिथं अधर्माची वागणूक आहे, जिथं अधर्माचं अन्न आहे, तिथं देव कधीही त्याला ठेवीत नाही. आता पुढचं आहे का? अज्ञानी वृत्ती आहे, त्याला देव जवळ घेत नाही. बुद्धिमध्ये अज्ञान आहे, त्याचं भगवंताशी मिलन होत नाही, त्याचं आत्मसुख त्याला भोगता येत नाही. जीवाला त्याची ओळख झाल्याशिवाय त्याला यम बाजूला सोडित नाही, आणि जीवाला परमपदावर गेल्यावर यम त्याला न्यायला येत नाही. साष्टांग दंडवत माऊली.
अरे सुंदर व्यवस्थेने असं व्हावं, सतत चिंतनात राहावं. हे आवडू नये बाकीचा पसारा. विरक्त भाव जागा होऊ द्या तुमचा आता. का होऊ द्यायचा विरक्त भाव? कारण माऊलीने सांगितलं, विरक्ती वाचवणी ज्ञानासी तज्ञेच नाही. विरक्ती वाचवणी काही ज्ञानासी तज्ञेच नाही. जे वैराग्याचे शिवण लेखती, विवेकाची भाषण नेनती, ते मूर्ख मुझे काय पावती ईश्वरा ते. हरि ओम. म्हणून माऊली. वैराग्याला बोलवा, वैराग्याला बोलवा, विवेकाला घट्ट करा धरा, मग बुद्धी ज्ञानाचा धरा. विवेकाला बुद्धीत घट्ट धरा, तेव्हा ज्ञानाचा उघडतो जरा, तेव्हा मोक्षाचा रस्ता करा. तो भक्त आणि भगवंत अलग राहत नाहीत, ते ज्ञान. आणि भक्त आणि भगवंत अलग असतात, ते द्वैत. दोघं एकत्र येतात, अद्वैत. रामा, खूप सुंदर. काय लीला आहे बघ. काय शक्ती त्याच्या साकार रूपाची. कारण त्याने विश्व केलंय, विश्वाचं सांभाळण्याचं काम त्याने धारण केले. भक्तीला पण त्याने प्रगट केले. कारण भक्तीच्या द्वारे त्याला भजावं लागतं, ज्ञानामध्ये त्याच्या तपस्वी राहावं लागतं, बोधामध्ये भिजावं लागतं, त्याच्या बुद्धीला सोबत त्याच्यापाशी न्यावं लागतं. तेव्हा मन कृष्ण कृष्ण बनतं. तोपर्यंत नाही. बुद्धीला जगताचा बात करून, हृदयात बोधाला धरून, संताचा मार्ग अवलंबून, वेदाच्या रस्त्यावर येऊन मगर मस्त व्हायचं ते ज्ञानानं, विधुंद व्हायचं ते श्रवणानं, आपल्या स्वरूपापाशी रमायचं ते वेदानं, मी कोण समजायचं महावाक्यानं, हृदयातल्या भगवंताला भेटायचं ते सद्गुरूच्या कृपेनं, त्या जडाला टाकायचं वैराग्यानं, त्याचा अभाव करायचा आहे मोक्षानं, आणि भाव करायचा ब्रह्मभाव ज्ञानानं. सद्गुरूला शरण द्यायचं अंतःकरणाच्या प्रेमानं, आणि सद्गुरूचा बोध घ्यायचा त्यांच्या संगतीनं, त्यांच्या सेवेनं, त्यांच्या प्रेमानं त्यांना आपलंसं करायचं. सगळं देऊन टाकतात ते, काहीच ठेवत नाही, काहीच ठेवत नाही. आपल्या पदी बैसविले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज पुन दिली माझी मज. मला पूर्ण कृपा केली, मला ओळख करून दिली, माझं परमपद दिलं, मला स्वरूपाची जाणीव करून दिली, मला भगवत भाव जागा झाला, मी ब्रह्मभावात आले, माझा देहभाव संपला हे सद्गुरूने केलं, माझे जन्ममरण थांबलं हे सद्गुरूने केलं, माझा अज्ञानाची राख केली माझ्या सद्गुरूने केली, मी देहात वृत्ती बाहेर आली सद्गुरूने ती बाहेर आणली. देहातून वृत्तीला बाहेर ओढायला सद्गुरुनाथाचा हात लागतो बोधाचा, तेव्हा ती वृत्ती बाहेर येते देहाच्या, आणि जाते मग ती भगवंताच्या कुशीत जाती. मग हरीला पाहती, हरिमय होती, तन्मय होती, तद्रूप होती, ब्रह्माकार राहती, ती वृत्ती राम बनते. पण देहातून गुरुनं बाहेर काढल्यावर त्या वृत्तीला नाम म्हणाला. मन नित्य होय बा. रामकृष्ण हरिमाई. मन नित्य का बाहेर सोडतो का ह्या कुडीला? हे जरी मरून पडलं तर ते मन पुन्हा पुढे जातं. माझा देह लिंग देह मरतच नाही, ज्ञानानं उरतच नाही, संताकडे गेल्यावर देहभाव उत्पन्न होतच नाही, आणि आत्मभाव संपतच नाही, वेदाची संपत्ती कळतच नाही, आणि ही संपत्ती कामाला येतच नाही. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु माऊली. ज्ञान लिंग देह उरतच नाही, किती ताई संत भेटल्यावर काय. रामकृष्ण. काय खरंच वैराग्याला बोलवा हो माऊली.
वैराग्याला बोलवायचं, विवेकाला बुद्धीत घट्ट धरायचं, तेव्हा ज्ञानाचा उघडतो झरा, तो मोक्षाचा मार्ग खरा. किती भक्त आणि भगवंत एकत्र होतात. भक्त आणि भगवंत एकत्र होतात ते अद्वैत, आणि भक्त आणि भगवंत हे दोन असतात, भिन्न असतात ते द्वैत. ज्ञानानं दोघं जवळ येतात. बोधात भिजावं, भक्तीमध्ये मन त्याच्याकडे न्यावं, जगताचा बाद व्हावा, हृदयानं बोधाला धरून त्या वेदाच्या ज्ञानात वेधुंद व्हावं, श्रवणात नाचावं, स्वरूपात रमायचं वेदानं, मी कोण कळायचं महावाक्यानं, हृदयातल्या भगवंताची भेट होत व्हायची गुरु कृपेनच, आणि त्या देहाला टाकणं वैराग्यानंच, जगताचा अभाव होणं मोक्षानच, आणि देहभाव जगतभाव हे अज्ञानानच, गुरुला शरण जाणं हे अंतःकरणाच्या प्रेमानच, त्यांचा बोध मिळणं हे त्यांच्या सेवेनं, त्यांच्या संगानं आणि त्यांच्या प्रेमानच. ते परमपद देतात. संत गुरुनाथ भगवंत भाव जागा करतात, देहभाव बंद करतात, जन्म मरण थांबवतात, अज्ञानाची राख करतात, देहातून वृत्तीला बाहेर काढतात. गुरुच्या बोधाच्या हातानच त्या वृत्तीला ते देहातून खेचून बाहेर काढतात, आणि त्या बुद्धीला भगवंताच्या कुशीत आणून ठेवतात. मग ती बुद्धी त्या भगवंताला पाहते, तन्मय होते, तद्रूप होते, तदाकार होते, ती वृत्ती राम होते. मग ज्ञानानं तो लिंगदेह उरतच नाही, बाकी कशानच तो लिंगदेह मरत नाही, पण ज्ञानानं तो उरतच नाही, आत्मभाव संपतच नाही. अशी वेदाची संपत्ती मिळते फक्त श्री गुरुनाथाकडून. साष्टांग दंडवत माऊली. खरंच गुरुनाथ काय काय देतात. छान. काय सांगलं तर विसरले काय बोलले ते, माझे तिथे काय पण नाही. काय सुंदर आहे. एक मिनिट हा. वाचेचे वितुळणे सावरोणी प्राणे, वाचेचे वितुळणे, वाचायला बोबडी सुटली, वितळली म्हणजे घाबरली, त्याला बोलताच येईल, बोबडी सुटली वाचायला. वाचेचे वितुळणे सावरोणी प्राणे, प्राण घाबरला, घबराट झाली, अंतःकरणात थापा लागली, घबराट झाली, त्या प्राणाला शांत केलं. वाचा बोबडी झाली, तिला स्थिर केलं, आणि मग भगवंताला बोलायला सुरुवात झाली. बोबडी वळल्यावर बोलता येणं, पण त्या वाचाला थांबवलं. प्राण थरकाप व्हायला, त्या प्राणाला सावरलं, आणि मग भगवंताला बोलणं सुरू केलं. त्या अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन त्या ओळीनं आम्हाला दिलं. माऊली साष्टांग सावरवले प्राणी अक्रमाचे श्वसने, घेवो निठाई अक्रमाचे श्वसने. जो श्वास क्रमाने निघतो ना, त्याचा क्रम बदलला, तो वाढला, त्याला क्रमामध्ये आणून त्याला स्थिर केलं, आणि भगवंताकडे अर्जुन बघू लागला. देवा तू असं का केलंस मला, असं सांगू लागला, आणि देव अर्जुनाचं ऐकू लागला. देवाचा खेळ देवाला कळाला. देवाला कळतेच. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. किती छान संवाद ताई, किती सुंदर आहे ताई. आणि हेच संवाद साधतात ज्ञानेश्वरी कळाली, त्याचं ज्ञान मिळालं. ते बोट भगवान अर्जुनाला सांगाले, तुम्ही आम्हाला सांगा दो. किती छान संवाद आहे ब्रह्ममुहूर्तावर. खूप सुंदर, आणि किती छान अष्टसात्विक भावाचं किती छान वर्णन केले माऊलींनी शब्द. व्यवहाराबद्दल काय बोलू मी, तर व्यवहार थांबलाय, देहभाव संपलाय, मोह मी टाकलाय, तो सहकुटुंब सहपरिवार निघून गेलाय. त्याच्यावर तुम्हाला तुम्ही म्हणता तुला मोह आहे का, कसं बोलतात मला तुम्ही. नष्ट मोह स्मृती लब्ध्वा, माझा मोह नष्ट झालाय, माझी स्मृती जागी झाली, मी तुमच्यापाशी आलो, ते ब्रह्मरूप झालं. मोह जातो तेव्हा तुमची प्राप्ती आहे, अज्ञान जाते तेव्हा तुमची माझी एक स्थिती आहे. मी तुमच्या स्थितीवर आलो ना, मी ब्रह्मरूप झालोय ना. मोह असेल का मला, कस का विचारत मला हे, तुझा मोह उरला का गेला. माझा मोह सहकुटुंब सहपरिवार घेऊन गेला, तो तर गेलाच, पण त्याचा परिवार पण त्याने नेला. साष्टांग माऊली. परिवार परिवार किती छान उपाधी. परिवारालाच काढा लागते माऊली, खरंच. खूप छान. नमस्कार मग. सुखीरा.
तत्प्रसादान मयाच्युत तत्प्रसादान. तुझा बोधाचा प्रसाद, वेदाचा प्रसाद, गीतेचा प्रसाद, महावाक्याचा प्रसाद मयाच्युत मला मिळ दिला तुम्ही. अच्युता, माधवा, मधुसूदना, केशवा तुम्ही दिला मला. कोणता प्रसाद? मोक्षाचा, बोधाचा, आत्मसुखाचा. तिथे मी गेलो, तुमचा प्रसाद तुम्ही दिला आणि तुम्ही बोलतात मला. उलट केलं, उलट त्यांच्याकडे लावलं त्यांचं बोलणं. खरे माऊली. प्रसादान मया अच्युत. अच्युता तुम्ही मला प्रसाद दिला बोधाचा, मोक्षाचा. मी देहावर राहील, तुमच्यावर भिन्न उरल. सांगा, माझ्या हृदयात अज्ञान उरल. तुम्ही मला म्हणता तुझा मोह राहिला का? चुकीचा प्रश्न देवा आहे, वापस घ्या. जेव्हा माणूस ज्ञानात असतो तेव्हाच माऊली एवढा प्रश्न विचारू शकतो. स्थितोस्मिन् गत संदेह करिष्ये वचनं तव. स्थितोस्मी गत संदेह. माझ्या संदेह घेऊ नको, संशय घेऊ नको. तू जी स्थिती दिली आत्मस्थिती, त्या स्थितीमध्ये उतरलोय. देह स्थिती तुला टाकून तू काढून घेतलीस. आत्मस्थिती मला दिली, बोधात मी आलो. मी तुझ्याशी तद्रूप झालोय. तू करशील जसं म्हणशील ते मी करते, करणारे. गत संदेह, माझा संशय घेऊ नको. आणि करिष्ये वचनं तव. तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. चल कुणाचं मुंडकं कापू, चल कुणाला उडवू, कुणाला मारू, चल बोल. बापरे, बापरे. हा गीतेचा प्रसाद आहे माऊली. शेवटच्या साष्टांग माऊली. हो माऊली. मोहत्व कुटुंबसह परिवार वचनं तव. तू जे म्हणशील ते करतो. तू ज्याला मार म्हणतो त्याला मारतो, त्याचं मुंडकं काप, त्याला काप. त्याला मोह नष्ट झाला तुझ्या काळात. खरंय माऊली. पहिल्या अध्यायाची स्थिती अर्जुनाची, तेव्हा तिथे काहीच. तुम्हाला संशय कसा माझ्यावर आला? संशय घेऊ नका. हो माऊली. तुमच्या माझ्याकडे पाहू नका. मी तुमच्यामध्ये मिसळलोय. मी देहाकडे उरलो नाही, जडाला मी शिवलो नाही. वृत्ती जडात राहिलीच नाही, तुमच्या पदावर आली. आत्मस्थितीत आलोय. देहस्थिती तुम्ही काढून घेतलीये. ज्ञान हृदयात तुम्ही टाकलंय. अज्ञान संपवलंय. बोध मला दिलाय. मी अबोध झालोय, वेदाकडे गेलोय, मी कृष्ण झालोय. मला म्हणतात का तुला संशय आहे का? म्हणून हरिओम ते बोलतात रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. त्याचा संदेह. तुम्हाला संशय कसं आला माझ्यावर? आला कसा? रामकृष्ण हरे. माये म्हातारी बोलाली आहे. म्हणजे गुरुजी आहे, ब्रह्म म्हणजे गुरुजी आहे. हो ताई. राम की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. भजन की जय. सद्गुरुनाथ